Recording in progress. वयोवृद्ध लोकांचे कल्याण. आता बरेच प्रश्न जनरल आहेत ज्याला नॉलेजची गरज नाही. 50% प्रश्नाच्या वर ह्याच्यामध्ये तुम्ही तिथल्या तिथं सोडू शकताय. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. बहुसंख्य वृद्धांची गंभीर समस्या कोणती आहे? आता राजकीय समस्याचा त्यांचा काही संबंध नाही. सामाजिक समस्या आहेत, भावनिक समस्या पण आहेत आणि आर्थिक समस्या पण आहेत. आता माझ्या मते आता यांनी प्रश्न कुठून काढलेला आहे त्याच्यावर तो डिपेंड आहे. बऱ्याच जणांच्या मते भावनिक समस्या जास्त गंभीर असू शकते आणि काही ठिकाणी आर्थिक पण असू शकते. त्यामुळे भावनिक आणि आर्थिक ह्याला समान 50-50 झालंच पाहिजे तुमचं जर व्यवस्थित वाचलं असेल तर. इथं चुकू शकतं जर तुम्ही 3 लिहिलं तर. आयोगाला 4 वाटलं तर म्हणून त्याचं उत्तर 4 आहे असं काय फिक्स नाही. ह्याचं उत्तर 3च असलं पाहिजे किंवा 4च असलं पाहिजे. त्यांनी जो सोर्स वाचला त्याच्यानुसार त्याचं उत्तर 4 आहे. काही सोर्सनुसार 3 पण असू शकते. त्यामुळे हा वेग प्रश्न आहे 2012 ला विचारलेला आहे. त्यामुळे तुम्हाला त्याचा अंदाज येईल. यांच्या एकत्रीकरणामुळे वृद्धांसाठी फार गंभीर समस्या उद्भवली आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीचं विघटन, त्याचं विघटन झालंय, एकत्रीकरण नाही. त्यामुळे हे एलिमिनेट करताना बघा तुम्ही संयुक्त कुटुंबाचं विघटन झालेलं आहे. ह्याच्यामुळे तर समस्या उद्भवलेली आहे. कारण संयुक्त कुटुंबात सगळे मिक्स राहत होते. वेगाने होत असलेले औद्योगिकरण आणि नागरीकरण. आता औद्योगिकरण आणि नागरीकरण तुम्ही इन्फरन्स जर काढला तर ते विभक्त कुटुंब पद्धतीला जन्म देणाऱ्या गोष्टी आहेत. छोटं कुटुंब काय पाहिजे तर नागरीकरण, राहायची समस्या आहे, छोटं घर आहे त्यामुळे छोटं कुटुंब तयार झालं. पण हे दुरून ओढून ताणून आपण संबंध लावू शकतो त्याचा. बदललेली सामाजिक मूल्य व्यवस्था हे पण 100% बरोबर आहे. बरोबर आहे का? म्हणजे आजच्या काळात पोरं बापाला अरे तुरे बोलतात, म्हणजे वडिलांना अरे तुरे बोलतात. हे असं रूढ झालेलं आता आहे. बोली भाषेतला शब्द आहे. गावाकडे वडिलांना बापच म्हणतात अजून पण. तर आपल्याकडे तसं जरी म्हणत असले तरी वडिलांसमोर बोलायची सुद्धा कोणाची हिंमत होत नाही गावात. शहरामध्ये मम्मीच पप्पाला अरे तुरे बोलायला शिकवत असते इथं. म्हणजे मी काय असं चुकीचं असं म्हणत नाही, पण ते बदललेले सामाजिक मूल्य व्यवस्था आहे, ते वेळेनुसार वेगवेगळ्या ठिकाणी बदलत असतात. तर ही तर आहेच. त्यासोबतच महिलांना नोकरीसाठी घराबाहेर जाण्याचे वाढते प्रमाण. आता ह्याच्यामध्ये मुलावर जास्त परिणाम होतो, वृद्धावर नाही. बरोबर आहे का? पोरं व्हिडिओ गेम खेळत असतात आणि पर्याय नसतो. आई वडिलांना दोघांना काम असतं, मग त्याला कुठेतरी गुंतवायचं म्हणून व्हिडिओ गेम गुंतवलेलं असतं. त्यामुळे आपल्याला ऑल ऑफ द वन्स ऑप्शनच नाही. त्यामुळे एक तर 100% इलिमिनेट करायचं आहे. आणि इलिमिनेट करायचं असेल तर आपण प्रेफरन्स कशाला देणार? डेला देणार. कारण या औद्योगिकरण आणि नागरीकरणामुळं विभक्त कुटुंब पद्धती तयार होते. विभक्त म्हणजे काय तर म्हातारीला बाहेर काढायचं, म्हणजेच काय झाली विभक्त कुटुंब पद्धती झाली. त्यामुळे ओढून तणून का होईना बरोबर येते, क पण बरोबर येते, ड ला आपण बाहेर काढू शकतोय. त्यामुळे उत्तर यायचं काय पाहिजे? अ ब क बरोबर. पुढीलपैकी कोणत्या सद्यकालीन समाजात वृद्धांना सामना करावा लागणारी समस्या नाही? त्यांच्या ओळखीशी संबंधित मुद्दे विविध नाही असं विचारलंय. मग ते ओळखायला कमी लागतात लोकांना. विविध कारणाने समाजात दुरावलेला आणि भेदभावग्रस्तपणा, शारीरिक मानसिक आजारपणा, सहज बळी पडण्याची स्थिती. बरोबर आहे. सेंद्रिय गोंधळ आणि विस्कळीतपणा, ऑर्गॅनिक डिसऑर्डर हे पण आहे. त्यामुळे सगळ्या समस्या असल्यामुळं नाही असं उत्तर नाही. फक्त पर्याय क्रमांक 2 उत्तरापर्यंत आपण जाऊ शकतोय. वृद्धावस्था आणि मानसिक आरोग्य या संदर्भात काही विधानं बघा. मुलांचे मातापित्याकडे दुर्लक्ष, संवादाचा अभाव आणि त्यातून आलेला एकाकीपणा हे तर आहेच. वृद्धावस्थेत उत्पन्नाचा स्रोत नसल्याने मुलांकडून मदत घ्यावी लागते. सुनेकडून वारंवार होणारा अपमानाने अवहेलना हे पण असू शकतं. काम करण्याची इच्छा असूनही काम करण्यातील शारीरिक अपात्रता हे तर आहेच. पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. वृद्ध नागरिकांना खालीलपैकी कोणत्या सुविधा पुरवल्या जातात? भारतीय पोस्ट कार्यालयात वरिष्ठ नागरिक बचत योजना हे तर आहे. आयकरात आता ही त्यावेळेसची सवलत आहे, दरवेळेस बदलत जाते.
रेल्वेच्या सर्व मेल एक्सप्रेस गाड्यात 50%ची सवलत. आता ही सवलत आहे ना ती वेगवेगळी आहे. रेल्वेच्या सर्व मेल एक्सप्रेस गाड्यात नाही. आणि आता तुम्ही बघा बऱ्याच ठिकाणी सिनियर सिटीजन कोरोनामध्ये बंद केलं होतं, त्यांनी अजून चालूच केलं नाही बऱ्याच मेल एक्सप्रेसला. तेव्हा सध्या सगळ्यामध्ये नाहीये, स्पेसिफिक गाड्यांना सवलत आहे. राज्य परिवहन बसमध्ये आरक्षित जागा, तर हे तर आहेच आरक्षित जागा आहे. आणि फक्त पुण्यातलेच जे वृद्ध आहेत ते ह्यासाठी वाढू शकतात, बाकी कुठं असला नियम नाही, फक्त पुण्यातच ते नियम पाळले जातात. 60 व त्यावरच्या वयस्क व्यक्तीमधील अनैसर्गिक कारणाने होणारे अपघाती मृत्यू हे भारतातील काळजीचे कारण आहे. इतरांशी चर्चा न करण्याची सार्वजनिक घटना मानली जात असल्याने वयोवृद्धाशी होणारे गैरवर्तन भारतात फारच कमी प्रमाणात नोंदवले जाते. वरील विधानातील कोणते शब्द बदलणे विधान अचूक होण्यासाठी गरजेचे आहे? आता यामध्ये काय सांगितलं बघा त्याने, इतरांशी चर्चा न करण्याची सार्वजनिक घटना मानली जाते, तर ती खाजगी घटना आहे इतरांशी चर्चा न करणे, त्यामुळं फक्त ब आहे. नैसर्गिक कारण नाहीच, अनैसर्गिक कारणच बरोबर आहे. नैसर्गिक कारण म्हणजे काय, तर वेळेनुसार आलेला मृत्यू. अनैसर्गिक म्हणजे काय, तर वेळेच्या आधी कुठली तर घटना घडल्यामुळे येणारा. कल्याणासाठी देश कल्याणासाठी औद्योगिकरण झालेल्या देशामध्ये जेरेट्रिक्स एक प्रमुख कार्य आहे. तर जेरेट्रिक्स शब्द आला तर तिथे काय असणार आहे, वयोवृद्ध लोक. 2011च्या जनगणनेनुसार 60 वर्षावरील वयोवृद्ध भारताच्या एकूण लोकसंख्येत प्रमाण किती आहे, तर 8.6%. 60च्या वर वयोमानाच्या लोकसंख्येचा निकष गृहीत धरला तर 2011 नुसार सर्वात जास्त 60+ लोकसंख्येला च्या राज्याला पहिला क्रमांक दिल्यास महाराष्ट्र राज्य कोणत्या क्रमांकावर येईल, तर महाराष्ट्र राज्य त्यानुसार 5व्या क्रमांकावर येतो प्रमाणानुसार. हा प्रश्न रद्द पण करता आला असता, कसं सांगतोय तुम्हाला, तर 2011च्या अनुसार सर्वात जास्त 60+ लोकसंख्येच्या राज्याला संख्या दिलेली प्रमाण नाही दिलेला, त्यामुळं बरोबर आहे तसा. त्यानुसार केरळ 12.6%. एक मिनिट सॉरी, आता ह्याला जर ऑब्जेक्शन घ्यायचं असेल 2013 त्यावेळेस ऑब्जेक्शन घेण्याचे प्रमाण खूप कमी होतं. ऑब्जेक्शन घ्यायचं आहे हेच लय जणांना माहित नव्हतं. 2013 हा पहिले नवीन पॅटर्नचा प्रश्नपत्रिका होती. इथं काय विचारलंय बघा, प्रश्न व्यवस्थित वाचा. लोकसंख्येच्या अनुसार म्हणलंय, प्रमाण कुठे सांगितलंय का, पर्सेंटेज कुठे सांगितलंय का, संख्या म्हणलंय, तर संख्यामध्ये कधी पण उत्तर प्रदेश पहिला असते आणि महाराष्ट्र दुसरा असतो. बऱ्याच वेळा संख्या त्यांची जास्तच आहे. उत्तर प्रदेशला बीट करणं बाकीच्या राज्यांना अवघड आहे. तरी तर संख्या सांगितलं आणि खाली प्रमाणानुसार उत्तर दिलंय त्यांनी. प्रमाणाचा जर विचार केला तर केरळ 1 आहे, तामिळनाडू 2 आहे, हिमाचल 3 आहे, पंजाब 4 आहे. आणि पंजाब आणि महाराष्ट्र जवळपास सारखे आहे, 9.5 पण हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे, कारण लोकसंख्येच्या अनुसार सांगितलं त्यांनी, लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नाही. त्यामुळे ह्याला हॅश करून ठेवा, जर असा प्रश्न आला तर व्यवस्थित वाचून सोडवायचं उत्तर. आणि असं बऱ्याच वेळ होता, म्हणजे काही जणांना वाटतं की हा प्रश्न आयोगाचा चुकलाय, आपण वेगळं उत्तर लिहू आणि परत क्लेम करून बदलायला उत्तर. तर त्यावेळेस सर्वसामान्य त्या परिस्थितीत जे उत्तर बरोबर वाटतंय ना ते लिहा, रद्द जरी होत असेल तर. आणि जर चेंज होत असेल ना तर मग तुम्हाला जे वाटतंय ते बरोबर ते लिहा. प्रश्न रद्द होतोय हे समजून तुम्ही कुठलाही ऑप्शन लिहू नका, कदाचित तुम्ही त्या परिस्थितीत चुकीचे असू शकताय. पुढील कोणते ज्येष्ठ नागरिकांच्या लोकसंख्येचे वैशिष्ट्य नाही. ज्येष्ठ नागरिकांपैकी बहुसंख्य व्यक्ती ग्रामीण भागात राहत आहेत, तर बरोबर आहे. रिटायरमेंट झाल्यानंतर आपण गावाकडे बऱ्याच वेळा सेटल होणारी लोक बघतोय, कारण त्यांचं क्वार्टर काढून घेतलेलं असतं शहरातलं, ती पण एक कारण असतं. ज्येष्ठ नागरिकांपैकी 80 वर्षाहून अधिक व्यक्तींच्या संख्येत वाढ होत आहे. होणारच आहे, कारण काय, तर आता आरोग्य सुविधा चांगल्या झालेल्या आहेत, त्यामुळे 80+ व्यक्तींच्या वयात जे संख्येत आहे ते पण वाढ होते. ज्येष्ठ नागरिकांपैकी सुमारे 70% दारिद्र्य रेषेखाली आहेत. आता हे तर बरोबर आहे, पण अशी जनगणना कोणी केली आणि कधी केली माहित नाही मला, पण यांनी कुठल्या तर रिपोर्टवरनं काढलेलं आहे आणि त्यांनी उत्तर 3 सांगितलेलं आहे. कारण ज्येष्ठ नागरिकांपैकी 30% लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत. 70% आकडा खूपच जास्त वाटतो, बरोबर आहे का, ते 70% खूपच जास्त आकडा आहे.
कारण टोटलचा जर विचार केला तर 50%च्या आसपास लोक दारिद्र्य रेषेखाली असतील वेगवेगळ्या रिपोर्टनुसार. कोणी 29.5% सांगते तेंडुलकर, त्यानंतर परत रंगराजन, पण हे 70% जास्त असल्यामुळे त्याला इलिमिनेट करू शकताय तुम्ही. केंद्रीय सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण खात्याने 1999 मध्ये वृद्ध नागरिकांसाठी राष्ट्रीय धोरण जाहीर करताना सर्वसमावेशक योजना आणि सुविधाविषयी आश्वासन दिले. त्यापैकी कुठल्या सुविधा धोरणामध्ये अंतर्भूत झालेल्या आहेत? सरकारी खासगी क्षेत्रात पेन्शन योजनेचा विस्तार, बरोबर आहे. वैद्यकीय देखभाल खर्चावर कर सर्व, आणि इस्पितळासाठी वृद्धांसाठी स्वतंत्र दालने, स्वतंत्र बेड सुद्धा रिझर्व्ह केलेले असतात वृद्धांसाठी. त्यामुळं पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे त्याचं. महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांबाबत 1/10/2013 रोजी जाहीर केलेल्या नवीन धोरणाबाबत काय खरे नाहीये? सदरची घोषणा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिवसाचे औचित्य. तुम्हाला माहिती आहे 1 ऑक्टोबर काय वृद्ध दिवस आहे. जी मुले आई वडिलांचा सांभाळ करणार नाहीत त्यांची नावं जाहीर केली जातील, हे तर केलंच. आधीच्या कायद्यात पण आलं होतं 2007च्या. राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिकांकरता समुपदेशन केंद्र सुरू करेल, हे पण बरोबर आहे. त्यानंतर अशासकीय संस्थेबाबत शासन वृद्धाश्रम चालू करेल, हे पण बरोबर आहे. ज्येष्ठ नागरिकाच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना अधिक चटई क्षेत्र म्हणजे फ्लोअर स्पेस देण्यात येईल. 65 वर्षावरील व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक मानते, बरोबर आहे. आणि त्यावेळेस 60 वर्षावरील मानत होतं. 2018ला आपण निकष चेंज केला. हा प्रश्न कधी आलेला आहे? 13चा आहे. आपण 18 मध्ये चेंज केलं होतं आणि काय खरे नाही असं विचारलेलं आहे. तर केंद्र सरकार 65 वर्षावरील व्यक्तींना ज्येष्ठ नागरिक मानते, हे चुकीचं आहे. सॉरी, ह्याने उलट केलंय. पण आता इथं पण काय धोरणानुसार काय 60 आहे, 2018ला केलेलं आहे. त्यामुळे त्यावेळेसचा विचार केला तर उत्तर काय, हे पण चुकीचं आहे. चटई क्षेत्राचं असं काय सांगितलेलं नाही असं सांगते ते. सध्याच्या कंडिशन मध्ये जर विचार केला ना तर आपल्याला हे चुकीचं आहे, हे 100% माहित आहे, आणि हे चुकीचं आहे 100% माहित आहे. फ आणि ग सध्याच्या कंडिशन मध्ये चुकीचं आहे. त्यामुळे फ आणि ग असणारं हे दोन आहे. हीच सांगता येणार नाही 100%, कारण हे धोरण खूप मोठं असते. पण तरी त्याचं उत्तर काय, ई फ ग. आता अजून जास्त डिटेलमध्ये विचार केला तर सहकारी गृहनिर्माण संस्था जी असेल ना तर त्याच्यामध्ये वृद्ध लोकच कसं घेतील, ते अवघड आहे ना तशी गृहनिर्माण संस्था स्थापन करायची. मात्र हा एक्स्ट्रा टाकलेला आहे तयार करून, पण ते फॅब्रिकेट एवढं चांगल्या पद्धतीने केलं की इलिमिनेट करणं अवघड आहे. पण सध्या महाराष्ट्र शासनाचं सुद्धा 60 वर्ष आहे आणि केंद्र सरकारचं सुद्धा 60 वर्ष आहे. कोणत्या वर्षी वृद्धांकरता राष्ट्रीय धोरण अस्तित्वात आले? तर 2 वेळा, 99 आणि 2011. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? ज्येष्ठ व्यक्तीसाठी राष्ट्रीय धोरण 1998 मध्ये तयार करण्यात आले आणि 99 मध्ये स्वीकृत केले. हे थोडं थांबा, कारण कधी तयार करण्यात आले हे तुम्हाला माहित नाही. मोहिनी गिरी कशासाठी होत्या? पुढच्या धोरणासाठी होत्या. 99च्या नाही, सिनियर सिटीजन साठी होत्या 11च्या. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन दरवर्षी 16 जून, हे 100% चुकीचं आहे. त्यामुळं बरोबर कोणतं आहे? तर इथं फक्त बकट होत आहे, अबकट होत आहे, हे दोन राहते. तर त्यात अ फक्त बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. आता एवढं डिटेलमध्ये माहिती असणं पण अपेक्षित नाहीये तुम्हाला, कारण धोरण तयार कधी झालं, अंमलात कधी आणलं, हे सगळ्या गोष्टी पाठ करत बसाल ना तर धोरणं किती आहेत, योजना किती आहेत ते लक्षात राहणार नाही. किंवा ऍक्टचं पण असं असतं, साधारण ऍक्टचं असं लक्षात ठेवायचं की पुढच्या वर्षी ते अंमलात येतं. पण काही अपवाद आहेत त्यामध्ये, की जसं पेसा ऍक्ट 96 ला 96 लागू झाला. त्यानंतर मग काही ऍक्ट असे की 2-3 वर्षानंतर लागू झालेले आहेत. तर तेवढे फक्त वेगळे लक्षात ठेवायचे. जर काय नाही आठवलं ना तर पुढचं वर्ष गृहीत धरायचं. खालीपैकी कोणते विधान बरोबर आहेत? संयुक्त राष्ट्र संघाने वर्ष 1999 हे आंतरराष्ट्रीय वृद्ध वर्ष घोषित केले, बरोबर आहे. 1 ऑक्टोबर ज्येष्ठ नागरिक दिवस म्हणून साजरा केला जातो, हे पण 100% बरोबर आहे. उत्तर काय, पर्याय क्रमांक 3. खालीपैकी कोणते विधान योग्य आहे? वृद्धता संबंधी दुसरे जागतिक अधिवेशन लिस्बन मध्ये भरले होते. आता बघा, पहिले जे ते व्हिएन्ना मध्ये आणि दुसरे ते माद्रिद मध्ये. त्यामुळं फक्त ब बरोबर आहे. वयस्क लोकांचा आंतरदेशीय वर्षाच्या लोगो पासून तो लोगो घेतलेला आहे.
आता हे लोगो कुठून घेतला हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाही, फक्त हे अधिवेशन माहित पाहिजे. प्रश्न अवघड आहे ना. लोगो कुठून घेतला हे कुठनं काढलंय त्याने, त्या परिषदेमध्ये काय तर लिहिलं असेल तिथं, त्या परिषदेच्या रिपोर्टवरनं प्रश्न काढलेला आहे. त्यामुळे हे उत्तर आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे, माहित असणं अपेक्षित नाहीये. तुम्ही 2 किंवा 3 लिहिणार होता, मात्र एक तर फिक्स माहिती आहे, व्हिएन्ना आणि माद्रिद परिषद लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्राकडून वृद्ध संदर्भाच्या कृतीसाठी स्वीकारण्यात आलेल्या तत्वामध्ये एक विकासात्मक सेवामध्ये वृद्धांच्या सेवांचा उपयोग करणे हे आहे. दुसरं काय, संयुक्त राष्ट्राच्या आमसभेकडून 1982 साली वृद्धाकरता 18 तत्वाचा स्वीकार केला, त्यातील 6 गटात मांडणी केलेली. हा प्रश्न एकदम एक्स्ट्रीम अवघड स्वरूपाचा आहे. वृद्ध हा अवलंबित गट नाही, आतापर्यंत झालेले व पुढे झालेल्या समुदायाच्या आर्थिक सामाजिक संस्कृतीला हानी होऊ शकणारे योगदान शासनाने लक्षात घेतले पाहिजे, अशी सूचना 1984 सालच्या लोकसंख्येवरील किंवा विकासावरील जागतिक परिषदेने केलेला आहे. हा प्रश्न खूप अवघड आहे, 2 किंवा 3 उत्तर लिहायचं, कारण हे चुकीचं आहे. हे तुम्ही कसं ठरवणार किती तत्वाचा स्वीकार केलेला आहे, किती गटात मांडणी केलेली आहे? तर 18 तत्वांचा स्वीकार केला आणि 5 गटात मांडणी केलेली आहे. म्हणजे हा पेपर सेटर एकदम महान आहे. त्यामुळं हा प्रश्न ज्याने तयार केलाय त्याला पण त्या प्रश्नाचं उत्तर परत येणार नाही 2-3 दिवसांनी जर दिला तर प्रश्न. त्यामुळं हे जे उत्तर 2 किंवा 3 लिहून पुढे जायचं. आता तुम्ही एकदा ठरवा, उत्तर जर येत नाहीत, ऑल ऑफ द उत्तर बघायचं, ऑल ऑफ द अबोव नसेल तर सगळ्यांना उत्तर 3 लिहायचं. हे फिक्स लक्षात ठेवा. उत्तर एक पण प्रश्न सोडवायचं नाही. फी पूर्ण भरले 150 प्रश्न पूर्ण सोडवायचे, आणि ते सोडवले तरच तुम्ही कुठं रिझल्ट मध्ये असाल, कारण मेरिट एवढं वाढलेलं आहे. आता बघा, वयस्क संबंधी जागतिक पातळीवर कृतीची संयुक्त राष्ट्र संघाच्या जागतिक सभेकडनं सुरुवात झाली. आता आता वयस्क संबंधी तत्वाचा भारताचे राष्ट्रीय वृद्ध वर्ष कधी हे तर माहिती आहे तुम्हाला? 99 आणि 11 ना, 2 आहेत. आता आंतरराष्ट्रीय वृद्धाचं वर्ष आणि हे 1999 100% बरोबर आहे. त्याचं उत्तर आपल्याला सोडवता येईल का? कच 3 कच 3 असणारे 2 ऑप्शन आहेत. त्या 2 पर्यंत तुम्ही जाऊ शकता, बाकीचे तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाहीये. कृतीची सुरुवात आधी एक प्रश्न येऊन गेलेला आहे. कधी आला होता तो प्रश्न? 17 मध्ये झालेला आहे, म्हणजे त्याच वर्षी विचारलेला आहे. त्यामुळं तिथं पण चान्स नाही तुम्हाला लक्षात ठेवायचा. तर 2 ऑप्शन इलिमिनेट होतील तुम्हाला. 2 1 3 1 2 3 4. भारताचं राष्ट्रीय वृद्ध वर्ष 2000 ला आहे. संयुक्त राष्ट्राकडून वयस्काच्या तत्वाचा स्वीकार 1991 ला झालेला आहे. एकच मिनिट, आम्ही रेकॉर्डिंग इथून स्टॉप करतो जरा. Recording in progress. प्रश्न बघा, खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत 21,000 रुपयापर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील लाभधारक सदस्याला फक्त ₹400 इतकी निवृत्ती वेतन मिळते. आता इथं फक्त लिहिल्यामुळे तुम्हाला इथं कॉन्सन्ट्रेशन केलं पाहिजे. सध्याच्या नुसार हे चुकीचं आहे. या योजनेकरता 60 वर्षापेक्षा अधिक वय असलेले निराधार पात्र आहेत. आपल्याकडे त्यावेळेस पासून 65 वर्ष आहे, त्यामुळे हे तर 100% चुकीचं आहे. त्यामुळे दोन्ही नाही. आणि त्यावेळेस किती होतं? 600 रुपये होतं. आता सध्या 1,500 झालेला आहे, त्यामुळे ते लक्षात ठेवा. पुढील पैकी चुकीची विधानं कोणती आहेत? श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणार आहे. 60 वर्ष सगळीकडे हे चुकवलंय, 65 वर्ष आहे. मातोश्री वृद्धाश्रम योजना महाराष्ट्रात आज पूर्णपणे अनुदानित आहे. 100% त्याला अनुदान दिलं जातं. असं चुकीचं आहे, कारण त्यामध्ये 90-10 असं अट होतं. काही ठिकाणी 50-50% आहे. बांधण्यासाठी 90-10 अंशदान आहे, आणि वृद्धाश्रमात 50% जागावर शुल्क भरून आहे आणि 50% जागावर विनाशुल्क आहे. म्हणजे त्यामध्ये काय केलं जाईल? ज्यांना पैसे देणं शक्य आहे त्यांच्याकडनं पैसे घेतले जातील, आणि ज्यांना कोणच नाही, ज्यांना कोणाचा आधार नाही, तर 50% लोकांना फ्रीमध्ये दिलं जात आहे. आंतरराष्ट्रीय वृद्ध वर्ष 1998 नाही, 1999 आहे. त्यामुळे हे चुकतंय. हे दरवेळेस श्रावणबाळला 65-60 असं करून चुकवलेलं आहे.
खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? मूलभूत सुविधा पुरवून वयोवृद्ध नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत सुधार आणणे हा 1992 पासून वयस्क व्यक्तीकरता लागू करत असणाऱ्या एकात्मिक कार्यक्रमाचा उद्देश आहे. मूलभूत बरोबर आहे असं विचारलंय. बरोबर आहे, IPOP. त्यानंतर नवीन राष्ट्रीय वयोवृद्ध निवृत्ती वेतन योजना 2007 वयोवृद्धाचा आर्थिक दर्जा विचारात न घेता 65 वर्षे वयावरील सर्वच वयोवृद्धाकरता कार्यान्वित करण्यात आलेली आहे. आता सर्वच वयोवृद्धांना कशी कार्यान्वित करण्यात येईल? निवृत्ती वेतन योजना जी असेल तर त्याच्यामध्ये आर्थिक दर्जा विचारात घेऊन असणारच आहे, त्यामुळे तिथं तुम्ही त्याला एलिमिनेट करू शकताय. युनोनुसार एखाद्या देशाच्या वयस्कांचा देशाची व्याख्या तेव्हा केली जाते ज्यावेळेस 60 वर्ष वयावरील व्यक्तीचे प्रमाण एकूण 7% लोकसंख्येपर्यंत पोहोचते. अ आणि क ह्याचं बरोबर आहे, आणि हा विधान लक्षात ठेवा जर पुढच्या वेळेस तुम्हाला प्रश्न विचारण्यात येऊ शकतो, कारण आता आपली वयस्काची लोकसंख्या काही राज्यांनी कव्हर केलेली आहे. 7% प्लस वाढली तर त्याला आपण वयस्कांचा देश असं म्हणू शकतो. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य इंदिरा गांधी ओल्ड एज पेन्शन स्कीम म्हणजे वयस्क निवृत्ती वेतन योजनेचे नाहीत? लाभार्थीला योगदान द्यावे लागत नाही. लाभार्थीला कशाला योगदान द्यावं लागेल? ते तर पेन्शन योजना आहे, त्यामुळं डायरेक्ट सरकारकडनं असिस्टंट दिलं जाते. योगदान म्हणजे काय तर बाकीच्या ज्या योजना आता आपण काढलेल्या आहेत त्यामध्ये प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना वगैरे ज्या आहेत त्यामध्ये योगदान देऊन परत विमा काढलेला आहे, किंवा अटल पेन्शन योजना आहे त्याच्यामध्ये योगदान द्यावं लागते. हे बरोबर आहे, फक्त ग्रामीण भागातील नागरिकाचं पात्र आहे हे चुकीचं आहे. 65 वर्षापेक्षा जास्त वयाचे नागरिक पात्र आहेत ही केंद्रीय योजना आहे, त्यामुळे 60 वर्ष असलं पाहिजे होतं. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील व्यक्ती पात्र आहेत, बरोबर आहे. 21,200 होते त्यावेळेस, 21,000चं लिमिट होती, तर इथं अ आणि ड बरोबर आहे. चुकीचं विचारलंय ना, योजने नाही तर ब आणि क चुकीचं आहे, त्यामुळं ब आणि क असणारा पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल. वयस्क व्यक्तींची स्थिती सुधारण्यासाठी कोणत्या योजना केलेल्या आहेत? केंद्र शासनाची आरोग्य योजना आहे. आता जनरल प्रश्न विचारलेला आहे, वयस्क व्यक्तींची स्थिती सुधारण्यासाठी इंदिरा गांधी वयस्क निवृत्ती वेतन योजना हे 100% बरोबर आहे. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना नॅशनल पेन्शन स्कीम. आता वयस्क व्यक्तीची राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना खरं तरी वयस्क व्यक्तींची स्थिती सुधारण्यासाठी सुद्धा कामाला येणार आहे, पण इथं आयोगानं उत्तर देताना ब आणि ड दिलेला आहे. थेट जर विचार केला तर ब कडे उत्तर पाहिजे, आणि निवृत्ती वेतन योजना ही निवृत्ती काळानंतरच तरतूद करण्यासाठी आहे, म्हणजे 60 वर्षानंतर निवृत्ती वेतन कामाला येणार आहे ना, त्यामुळे खरं तर याचं उत्तर पर्याय क्रमांक ब कडे असं पाहिजे होतं. तसं तर केंद्र शासनाची आरोग्य योजना सुद्धा मदत करते, मात्र ब कडे थेट आहे, पण आयोगानं उत्तर त्याचं 4 दिलंय, जास्त ऑब्जेक्शन घेतल्यामुळे ते कायम राहिलं असेल. सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाद्वारे विविध संदर्भात कार्यक्रमासाठी अर्थसहाय्याची योजना स्वयंसेवी संस्थांसाठी स्थापना आणि देखभालीसाठी राबवली जाते. आता त्यामध्ये बघा, या मंत्रालयाने NGO कडनं राबवली जाणारी योजना आहेत. वृद्धांसाठी डे केअर सेंटर हे कशा अंतर्गत तुम्हाला सापडले असतील? IPOP 1992 ची योजना आहे, त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. वृद्धाश्रम असेल, फिरते वैद्यकीय देखभाल एकक असेल वृद्धासाठी. आता नॉन इन्स्टिट्यूशनल सर्व्हिसेस आहेत, संस्थाखेरीज सेवा, तर हे सगळं IPOP मध्ये वाचलं असेल तुम्ही. पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. आता वृद्ध लोक करांना 1500 ते 21,000 दरमहा मानधन देण्यासाठी पात्रता अट काय? तर रिटायरमेंट तुम्हाला सांगितलं होतं किती आहे? 50 वर्ष आहे ना रिटायरमेंट, तर हे वर्ष फक्त लक्षात ठेवा, 60 नाही. ब 100% चुकीचं आहे. हे दारिद्र्य रेषेखालील कुपनधारक वगैरे असं काय नाहीये, त्यामुळे हा प्रश्न रद्द झालेला आहे. भारतातील बहुसंख्य वृद्ध हे कुटुंब सदस्यांसोबत राहतात. आता हा पण रिपोर्टवर आलेला आहे, ते बरोबरच असलं पाहिजे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना भारतातली पहिली रोजगार हमी योजना आहे, जी गावातील प्रत्येक घराला ज्यातील वयस्क ज्यात कृतीशील असणाऱ्यांना 51 ते 60 वर्षाच्या वयस्कांचा अंतर्भाव आहे. अकुशल हातमजुरीचे काम करण्यास तयार असतील त्यांना काम करण्याचा हक्क देते. तिथं 51 ते 60 वयाचे जे वयस्क आहेत
त्या मनरेगामध्ये सांगितलं की त्यांना घरी बसून काम करता येईल असं काम देता येईल. त्यामुळे दोन्ही बरोबर आहेत. वृद्ध व्यक्तीसाठी राष्ट्रीय धोरण प्रत्यक्षात आणण्यासाठी केंद्र सरकारची कोणती समिती काम करते? तर आता एज केअर इंडिया, ज्येष्ठ नागरिक संघ, हेल्पेज इंडिया हे सगळे एनजीओ आहेत. इथं काय सांगितलं, केंद्र सरकारची समिती आहे. तर नॅशनल काउन्सिल फॉर द ओल्डर पर्सन अशी परिषद वगैरे जी असते ती सरकारचीच असते. त्यामुळे त्यातनं तुम्हाला एनजीओ बाजूला काढायचे फक्त. वृद्धांसाठीचे धोरण आणि कायदेविषयक उपायाचे सूत्रीकरण करण्याचे अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला सल्ला देणाऱ्या मंडळाचे 2012 मध्ये ज्येष्ठ नागरिक राष्ट्रीय परिषद, नॅशनल काउन्सिल फॉर ओल्डर पर्सनचं नामांतरण नॅशनल काउन्सिल फॉर सिनियर सिटीजन असं झालं. कारण 1999च्या धोरणाचं नाव सुद्धा ओल्डर पर्सन साठीचं धोरण होतं आणि 2012चं जे काउन्सिल आहे त्याचं नाव सुद्धा त्यामुळं सिनियर सिटीजन असंच करण्यात आलं. सामान्यपणे स्वयंसेवी संस्था संचलित वृद्धाश्रमांना ग्रँट इन एड थेट दोहापैकी एक कोणत्या कशाकडून मिळते? आता आपण 1953 सोशल सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्डची स्थापना झाली हे बघितलं होतं. आता ह्याच्यामध्ये केंद्र सरकार येते का बघूया कुठं. केंद्र सरकार नाही, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय किंवा स्थानिक मंडळ. स्थानिक मंडळ तर देणार नाही एनजीओला. त्यानंतर कल्याण आयुक्त आहे, इथं राज्य सहकार मंडळ आहे. तर राज्य सहकार मंडळ एलिमिनेट होते, स्थानिक मंडळ एलिमिनेट होते. कल्याण आयुक्त इथं राहू शकते. केंद्रीय वृद्ध कल्याण मंडळ, त्यामध्ये राज्य सरकार हे 100% बरोबर वाटते आपल्याला. आणि सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड ह्याचं कामच ते निधी द्यायचं. सेंट्रल सोशल वेलफेअर बोर्ड आपण 1953 स्थापना वहीत वाचलाय ना, त्यामुळं ह्याचं पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. 1840 मध्ये स्थापन झालेल्या बेंगलोरमधील द फ्रेंड इन नीड सोसायटी ही संस्था कोणत्या हेतूने कार्यरत झाली होती? तर ती वृद्ध कल्याणासाठी होती. आता तुम्ही हे वाचताय त्यामुळं वृद्ध कल्याण टॉपिक वरचे प्रश्न वाचताय त्यामुळे तुम्हाला माहिती आहे उत्तर आहे वृद्ध कल्याणच असणार आहे. जर मिक्स करून आलं ना त्यावेळेस तुम्ही कन्फ्युज व्हाल. आता ही स्थापना खरं तर 1936 आयोगाने प्रश्नांची चुकीची स्थापना दिली होती, त्यामुळे तुम्ही ते क्लेम करून रद्द करू शकताय सध्याच्या काळात. टाटा समाज विज्ञान संस्था म्हणजे टिस या प्रतिषेध संस्थेची स्थापना 1936 साली झाली होती. स्थापनेच्या वेळी या संस्थेचे मूळ नाव काय होते? सुरुवातीला ते सोशल वर्कचे, त्यामुळे सोशल वर्क तर असणार सगळीकडे सोशल वर्क दिलेलं आहे. ते दोराबजी टाटा आहे, रतनलाल बेहरामजी आणि जमशेदजी. तुमचं कन्फ्युजन या दोन्हीच झालं असेल. ते दोराबजी टाटाच्या नावानं स्थापन झाली होती, लक्षात ठेवा. उस्मानाबाद मध्ये त्याचं तुळजापूर ठिकाणी उपकेंद्र सुद्धा आहे. त्याचा जो दर्जा आहे अभिमत तो 1964 ला दिलाय आणि नावात 1944 ला बदल केला हे लक्षात ठेवा. रिइमॅजिंग फ्युचर हे त्याचं मोठं आहे. टिस या संस्थेचं मूळ नाव 2017 आणि 2013 दोन वेळा सेम प्रश्न आलेला आहे, रिपीट झालाय प्रश्न. टिसने केलेल्या पाहणीनुसार वृद्धांना जास्तीत जास्त भेडसावणाऱ्या समस्या कोणत्या आहेत? आर्थिक समस्या, आरोग्य समस्या, वेळ कसा घालवावा आणि एकटेपणा. त्यामुळे त्यांनी काय दिलंय, आर्थिक समस्या आणि वेळ कसा घालवावा. तिकडे पण एक प्रश्न येऊन गेलेला, सगळ्यात गंभीर समस्या कोणती तर ती आर्थिक समस्या होती. हेल्पेज इंडिया या बाबतीत काय खरे नाही? तिची स्थापना 1978 ला झाली. त्यानंतर तिचा जन्म इंग्रजांच्या पुढाकारामुळे झाला, तर त्यावेळेस झाला होता. त्यानंतर ती वृद्धांकडे लक्ष पुरवते आणि आर्थिक सहाय्य करते, हे तर 100% बरोबर आहे. वृद्धांमध्ये निराश्रित, महारोगी, कर्करोगी, जेरेट्रिक्स चिकित्सेच्या दवाखान्यात वृद्ध सम्मिलित आहे, हे पण बरोबर असणार. ती वृद्धांना वैयक्तिकरित्या मदत देते, तसेच ज्या संघटना त्याच्यासाठी कार्य करतात त्यांनाही मदत पुरवते. तर ते परत जसं आपलं रिफायनान्सिंग एजन्सी काम करते तसं काम करत नाही. तिचं मुख्यालय नवी दिल्लीमध्ये आणि शाखा वेगवेगळ्या ठिकाणी दिलेले आहेत. ह्या तर तुम्ही कधीच जन्मत पाठ करू शकणार नाही. एक एनजीओ आहे त्याच्या शाखा कधी पाठ करणार. त्यामुळे तुम्हाला जर इलिमिनेट करायचं असेल तर कुठला ऑप्शन आहे का ते बघायचं. ऑल ऑफ द उत्तर आहे का, खरे नाही असं सांगितलेलं आहे. त्यामुळे यातलं एखादं तुम्हाला बाजूला काढावं लागेल. तर ते बाजूला काढताना हे चेक करायचे परत उलटे. ब मध्ये काय इंग्रज पुढाकारामुळे झालेला आहे. त्यानंतर ड काय सांगते तर त्याच्यामध्ये कुठले कुठले वृद्ध सामील येते, त्यामुळे ड तर 100% नाही निघणार बाहेर. निघणार काय ब किंवा ई निघणार. तर ते तुमचं स्वतःच आहे, 2 किंवा 3 मधलं उत्तर
तीन उत्तर आहे योगायोगाने. शेवटपर्यंत प्रयत्न करायचा, जर कुठला निघतोय काय होतोय मग परत 2 किंवा 3, त्यापैकी आता आपण 3 ठरवलंय तर 3च उत्तर मारा सगळीकडे तुम्ही. हेल्पेज इंडिया कधी स्थापन झाली? 1978. थेट उत्तर आहे. हेल्पेज इंडिया कोणत्या प्रकारची संस्था आहे? एनजीओ आहे. हेल्पेज इंडिया त्याच्यामध्ये एज केअर इंडिया वगैरे दिलेला आहे. आता कुठल्या कुठल्या योजना त्यांनी राबवलेल्या आहेत ह्याच्यावर प्रश्न आले. हेल्पेज इंडियानं आजी दत्तक योजना राबवली होती. एज केअर इंडिया जे आहे त्यानं 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानार्थ ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करायला सुरुवात केली. आता ह्यामध्ये तुम्हाला वृद्धाश्रम आणि वृद्धांसाठी दिन केंद्र ह्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवू शकता. निवासी दिन केंद्रामध्ये येणार नाही, डे केअर मध्ये येणार नाही. त्यामुळे ड साठी 100% काय असेल? 4 असेल. ह्याच्यावरनं सुद्धा तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, वरचं काहीच माहित नसेल तरी. डे केअर मध्ये काय असतं? दिवसच असतं, निवासी कधीच नसतं डे केअर. त्यामुळे त्याच्यावरून उत्तरापर्यंत पोहोचू शकता तुम्ही. ड ला जर 4 लावलं तर ऑप्शन फक्त एकच आहे त्यातला, पर्याय क्रमांक 1. जोडी लागते का एकदा चेक करायची. जोडी लागत असेल तर उत्तरापर्यंत डायरेक्ट पोहोचू शकताय तुम्ही. वृद्ध लोकांचे हक्क, भेदभाव, आव्हान आणि गरिबीवर मात करण्यासाठी कुठली संस्था काम करते असं विचारलंय डायरेक्ट. हक्क, भेदभाव, आव्हान. आता त्याच्यामध्ये बघा, आगा खान फाउंडेशन आहे, केअर आहे, ऑक्सफॅम आहे, त्यानंतर हेल्पेज इंटरनॅशनल आहे. तर कुठली संस्था सगळ्यात जास्त फेमस आहे? हेल्पेज इंटरनॅशनल. ऑक्सफॅम दारिद्र्य निर्मूलनासाठी मेन काम करते. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? आता केवढे मोठे मोठे विधान आहेत ते. वृद्धांसाठी दवाखाने तसेच शासकीय अशासकीय संस्था, अपंग, आजारी, परावलंबी वृद्धांचे पुनर्वसन करण्यासाठी, आजारपूर्व स्वयंपूर्ण जीवन पद्धतीकडे परत आणण्यासाठी व त्याच्या जीवनाच्या विविध कक्षातील समस्यांचा सामना करण्यासाठी विविध कल्याणकारी सेवा पुरवू शकतात. बरोबर आहे, शासकीय आणि अशासकीय संस्था पुरवू शकतात. वयस्काचा गैरउपयोग, वृद्धांची काळजी. भारतातील असे क्षेत्र आहे जिथे भारतीय संस्कृतीच्या परंपरांना अनुकूल वैद्यकीय व्यावसायिक काळजी नमुन्याच्या माध्यमातून राज्य शैक्षणिक संस्था व आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय गैरशासकीय संस्थांना देखील भूमिका पार पाडायची असते. बरोबर आहे. त्यामुळे ह्यात काय ऑब्जेक्शनेबल नाही आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. Recording in progress. बघा आता 18 नंबरचा प्रश्न, जे काय मागचे रेकॉर्डिंग मुळे राहिले होते आवाजामुळे, मी ते रिपीट करतोय परत. 18 नंबरचा प्रश्न बघा, वयस्का संबंधी जागतिक पातळीवर कृतीची सुरुवात. आता हे वर्ष विचारलेले जोड्या लावायला. आता आपल्याला माहित असणारी जोडी आपण अगदी शोधायची. संयुक्त राष्ट्रातील आंतरराष्ट्रीय वृद्धाचे वर्ष हे तुम्हाला माहित आहे, आणि आपलं धोरण पण 1999 ला आलं. त्यामुळे क ला 3 लागते आणि भारताचं वृद्ध वर्ष ड ला 4 लागते. आता तुम्हाला भारताचं जरी वृद्ध वर्ष माहित नसेल तरी आंतरराष्ट्रीय वर्ष माहिती आहे 1999. आणि जर आपण उत्तराकडे जर गेला तर त्याच्यामध्ये 2 ऑप्शन राहतील. तर 1, 2, 3, 4 असणारे 4 ऑप्शन आहे. त्यामुळे तुमचं प्रेफरन्स सलग या उत्तराला असलं पाहिजे, आणि 3 आणि 4 असणारे 2 ऑप्शन आहेत. तुम्ही 50-50 मध्ये इलिमिनेट करून 4 पर्यंत पोहोचू शकताय. आणि वरचे 2 आहेत ते खूपच अवघड आहेत. जागतिक पातळीवरील जी कृतीची सुरुवात आहे ती 1982 ला झाली, मात्र याच 2017लाच हा प्रश्न आलेला आहे. त्यामुळं ते तुम्हाला तत्वांचा स्वीकार आणि कृतीची सुरुवात हे माहित असणं अपेक्षित नाहीये. त्यामुळे 50-50 मध्ये हा प्रश्न जाईल. आणि ज्यावेळेस 50-50 मध्ये जातो त्यावेळेस 1, 2, 3, 4 किंवा उलट 4, 3, 2, 1 असणारे प्रश्न उत्तरापर्यंत पोहोचवायचं. तर माता पिता आणि ज्येष्ठ नागरिक निर्वाह कल्याण अधिनियम 2007 नुसार आता व्याख्या विचारले. मुलं म्हणजे काय? मुलगा मुलगी, अल्पवयीन नाही. अल्पवयीन येत नाहीत त्यामध्ये, कारण ते परत पोटगी कसं देऊ शकणार आहे, त्यामुळं हे कट होत आहे. पालक म्हणजे दत्तक पिता माता असा अर्थ होत नाही, तर होतोय, त्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. ज्येष्ठ नागरिक म्हणजे 60 वर्षाचा व त्यापेक्षा अधिक वयाचा कोणताही भारतीय नागरिक, हे बरोबर आहे. निर्वाह या संकल्पनेत वैद्यकीय उत्तराचा समावेश होतो, ऑब्वियस होणार आहे. त्यामुळे आता क आणि ड बरोबर असणारे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहेत. मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पेरेंट्स अँड सिनियर सिटीजन ऍक्ट, त्यानुसार पेरेंट्सची व्याख्या कशी व्याप्ती केलेली आहे बघा. मी तुम्हाला बरेच वेळा सांगतो की काही नावं तुम्ही इंग्लिशमध्ये पण लक्षात ठेवा. हे त्यांनी देतानाच फक्त देवनागरी लिपीत लिहिलेले आहेत. पेरेंट्स या शब्दाची व्याप्ती कशी आहे, तर सख्खे वडील,
आई तर आहेतच, त्यासोबतच दत्तक आणि सावत्र वडील आई सुद्धा येतात, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. 21वा प्रश्न काय सांगतो, वयोवृद्ध नागरिक आणि पालक कल्याण देखरेख कायदा 2007 द्वारे कशाची तजवीज केलेली आणि या कायद्याच्या अखत्यारीत काय काय येतं. तर नागरिक आणि पालकाकरता गरजेवर आधारित प्रतिफळ आणि कल्याण हे तर येणारच आहे, कारण तो कायदा मेन त्यासाठीच तयार केलेला आहे. संपत्तीचे संरक्षण कसं, तर जर त्यांनी मुलाला किंवा दत्तक मुलाला जर संपत्ती दिली असेल आणि तो त्याचा सांभाळ करत नसेल तर त्याच्याकडली संपत्ती माघारी घेण्याची सुद्धा तरतूद या कायद्यात केलेली आहे. वयोवृद्ध नागरिकांना वृद्धाश्रमात ठेवणे, हे वृद्धाश्रमात ठेवण्याचं जे तरतूद आहे एकदम शेवटचा पर्याय म्हणून आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 क ब क उत्तर आहे. भारतीय पालक ज्येष्ठ नागरिकांची देखभाल आणि कल्याण हा कायदा कोणत्या वर्षी अधिनियमित करण्यात आला आहे. 2007 ला केला, कधी 2007 ला, आणि अंमलात कधी आणला 1 मार्च 2009 ला. लक्षात ठेवा. पुढे प्रश्न डायरेक्ट आलेला आहे, आई वडील व ज्येष्ठ नागरिकांचे भरण पोषण करण्यासाठीचा कायदा महाराष्ट्रात कधी लागू झाला. महाराष्ट्रात 1 मार्च 2009 ला, आणि सगळ्यात पहिल्यांदा हिमाचल प्रदेशला लागू केलेला आहे, हे पण लक्षात असू द्या. 24 नंबरचा प्रश्न बघा, हिंदू दत्तक विधान आणि पोटगी कायद्याच्या कलम 20 अन्वये. आता हिंदू दत्तक विधान कायदा तुम्हाला माहित असणं अपेक्षित नाहीये, तुमच्या लॉजिक वरनं सुटतंय का बघूया. हिंदू पुरुष हा वयस्क आई वडिलांचे पालन पोषण करण्यास जबाबदार असतो, तर असणारच आहे. पालन पोषण करण्यास असमर्थ वयस्क आई वडील मुलास पोटगी मागू शकतात, हा कायदाच पोटगी कायद्या संदर्भात आहे. स्वतःची मुले नसणारी सावत्र आई सुद्धा सावत्र मुलास पोटगी मागू शकते. तुम्ही आता ज्येष्ठ नागरिक कायदा 2011 मध्ये बघितलेला आहे, त्यामुळे हे सगळे विधान बरोबर आहेत. 25 नंबरचा प्रश्न बघा, सर्वप्रथम 1957 ला वृद्धांच्या निवृत्ती वेतनाचा कायदा कोणत्या राज्यांनी संमत केलाय. हा आउट ऑफ द बॉक्स प्रश्न आहे, त्यामुळे बरोबरच येईलच असं आपण सांगू शकत नाही. मात्र उत्तर प्रदेशने अशा पद्धतीचा कायदा केलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश हे त्याचं उत्तर आहे. तर इथं आपले सगळे प्रश्न डिस्कस करून होत आहेत.